शनिवार दिनांक 13 जुलाई 2024 को भिवंडी तालुका के कोपर में आकृति हेल्थ सिटी हॉस्पिटल का भव्य उद्घाटन किया गया, जिसके संचालक श्री शैलेश सिंह ठाकुर है। इनके जन्मदिन के साथ साथ इनके पुत्र रुद्रांश शैलेश ठाकुर के जन्मदिन के अवसर पर आकृति हॉस्पिटल का उद्घाटन किया गया व कसेली में स्थित उन्नति हॉस्पिटल का वर्धापन दिन भी मनाया गया। साथ ही इनका एक और हॉस्पिटल है जो कि थाने में स्थित प्रगति हॉस्पिटल, जिसमें मरीजों को बहुत सारी सुविधाएं उपलब्ध है। आकृति हॉस्पिटल द्वारा भिवंडी वासियों को बहुत लाभ मिलेगा। इस हॉस्पिटल में 50 बेड, 25 बेड आईसीयू, पर्सनल बेड, ऑपरेशन थिएटर व साथ ही हर प्रकार के रोगों का इलाज उपलब्ध है। हॉस्पिटल ये आकृति हॉस्पिटल जो कसेली काल्हेर मेट्रो स्टेशन के पास खुला है। इसमें मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है जिसमें सब सारी सुविधाएं हैं और इसमें 15 बेड ये स्पेशल रूम है, 15 बेडेड आईसीयू है और ट्विन शेयरिंग है। टोटल 50 बेडेड हॉस्पिटल है। और बहुत सौभाग्य की बात है कि आज हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो शाम को माननीय श्री एकनाथ शिंदे साहब शाम को आने वाले हैं, उनके हाथों जो है उद्घाटन होने का प्रोग्राम हुआ है। और विवेक मार्केटिंग हेड ऑफ आकृति हॉस्पिटल। तो आकृति हॉस्पिटल इज ए मल्टी स्पेशलिटेड हॉस्पिटल। अगर आप देखेंगे तो 50 बेड का हॉस्पिटल है। यहाँ पे 15 बेड का आईसीयू है, 6 बेड का एनआईसीयू है और ये मल्टी स्पेशलिटी है। तो यहाँ पे आप सर्जरी का भी ऑप्शन है हमारे पास। अगर आप देखो तो गायनकोलॉजिस्ट का है, ऑन्कोलॉजिस्ट का है और आर्थोपेडिक का जितने भी ट्रीटमेंट है, बोन फ्रैक्चर वगैरह सब कुछ यहाँ पे है। और आज हमारा सौभाग्य की बात है कि हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब जी भी यहाँ पे आके उद्घाटन करने वाले हैं। और ये सब अभी हमारे पास कुछ फैसिलिटीज आने वाले हैं, जैसे लाइक दैट की सीएम फंड भी हम लोग ऐड करने वाले हैं। तो सीएम फंड में आने में तकरीबन आई होप दैट की 1 मंथ आएगा, 1 मंथ लगेगा। तो ये सब चीज़ें होने वाली हैं। और ये हैं अपना हमारे ओनर हैं शैलेश सर हमारे ओनर हैं शैलेश सर। तो ये पूरा हॉस्पिटल का संचालन कर रहे हैं। और हमारे पास आकृति हॉस्पिटल, उन्नति हॉस्पिटल एंड प्रगति हॉस्पिटल, तीनों के संचालन डॉक्टर शैलेश सर ही देख रहे हैं फिलहाल। तो अगर आप देखेंगे ओवरऑल तो ये हॉस्पिटल में इंक्लूडिंग ऑल फैसिलिटीज है, जैसे कि आप जिप्सा है, यहाँ पे सारे मेडिकल क्लेम है लाइक दैट के एसबीआई जनरल और एचडीएफसी इंक्लूडिंग ऑल। और हम कुछ सीएम फंड भी ला रहे हैं यहाँ पे। सीएम फंड के थ्रू जो पेशेंट हमारे जो अनअफोर्डेबिलिटी का उनको इशू रहता है, तो उसके थ्रू हम लोग 50,000 से 1 लाख रुपए तक ऐड करवा के उनको मदद करेंगे। और भी 2-3 अहिल्याबाई योजना भी आने वाले हैं हमारे पास, बट उसमें थोड़ा सा टाइम जाएगा, महीने 1.5 महीने। और यहाँ पे लेप्रोस्कोपिक सर्जरी भी होती है, ओपन सर्जरी भी होगा, आर्थोपेडिक से रिलेटेड सब कुछ होगा, गायनिकोलॉजिस्ट से रिलेटेड हम लोग यहाँ पे सब कुछ फैसिलिटी है। तो अगर ये देखा जाए तो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है और यहाँ पे सब कुछ है। तो ओपनिंग के हिसाब से आई होप दैट कि हम 1 महीने में यहाँ पे सब कुछ अरेंज कर लेंगे। भिवंडी वासियों को तो ये संदेश देना चाहता हूँ कि उनके लिए खुशी की बात होना चाहिए कि उनके क्षेत्र में एक बहुत बड़ा हॉस्पिटल का ओपनिंग हुआ है। और अगर आप देखो तो यहाँ पे भिवंडी और कसेली कालेर के बहुत सारे पेशेंट थाने जाना पड़ता है उनको इतना चल के, जो कि ट्रैफिक का इशू रहता है। तो एक यहाँ पे ओपन होने के बाद अगर आप देखेंगे तो ये जो कसेली कालेर की पब्लिक है, इंक्लूडिंग आप पूर्णा इन सब मिला के, तो उनके लिए एक खुशी की बात ये होगी कि उनको कुछ भी तकलीफ होगा तो सडनली या फिर आसानी से ये हॉस्पिटल तक पहुँच सकते हैं और अपना उपचार करवा सकते हैं। आकृति या हॉस्पिटलचं ओपनिंग आदरणीय आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातून होतं, पण आज मुंबईमध्ये मोदी साहेबांच्या हातून एका रस्त्याचं ओपनिंग होतं आणि त्या गडबडीत साहेब रात्रीपर्यंत येतीलच, पण आज अवेलेबल असते तर सकाळी झाले असते। आणि शिंदे साहेबांना अशी कामं खूप आवडतात आणि आजच्या दिवशी त्यांच्याही या हॉस्पिटलसाठी शुभेच्छा आहेत। प्रथम आजच्या दिवशी मी ह्या सगळ्या मंडळींना बघून एकच सांगेन, शैलेश सिंग असेल, विवेक द्विवेदी सर असतील, वीरेन सर असतील, बजरंग सर असतील, या लोकांनी करोनाच्या काळामध्ये काम एवढं चांगलं केलंय का हे पडद्याआडचे हिरो आहेत। पण मी आज त्यांचं खरोखर सांगतो की सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा। करोनाच्या काळामध्ये लोक एक जीवन मृत्यूशी लढत होते आणि त्याही परिस्थितीत बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये
त्यांना लुटण्याचं काम चालू होतं, त्यांच्या इमोशनचा फायदा घेण्याचं काम चालू होतं. पण ह्या लोकांनी आणि आम्ही बसून लोकांसाठी कमीत कमी खर्चात तुम्ही त्यांचा उपचार करावा आणि त्यांना बरं करावं अशा प्रकारची मी रिक्वेस्ट केली. आणि मी त्यांचं आभार मानतो की माझी रिक्वेस्ट म्हणून त्या लोकांनी खरोखर आज या तालुक्यामध्ये कोणाला कल्पना नसेल पण हजारो पेशंट ह्या लोकांनी करोनाचे चांगले केले, याबद्दल त्यांचं अभिनंदन. आजच्या दिवशी असं काम केलं की त्या काळातली लोक आजही यांना भेटायला येतात, यांच्यासाठी विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन येतात, बजरंगबलीची मूर्ती घेऊन येतात. कारण का तर डॉक्टर ह्याला आपल्या धर्मामध्ये आपण देव मानतो. देवानंतर कोणी असेल तर तो बचवणारा डॉक्टर असतो आणि डॉक्टरवरती विश्वास असतो. तो विश्वास या लोकांनी सार्थ केला आणि आजच्या दिवशी यांचं तिसरं हॉस्पिटल आहे. मला वाटतं एक प्रगती, एक उन्नती आणि आता आकृती. आता आकृतीनंतरही त्यांना मी शुभेच्छा देईन की अजून 4-5 हॉस्पिटल या भिवंडी तालुक्यात ठाण्यामध्ये वाढतील अशा प्रकारचे मी त्यांना आजच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचं जे हॉस्पिटल केलंय इथं जेवढे पण बिमार लोक येतील ती चांगली होऊन जावी आणि ती रिजनेबल पैशामध्ये व्हावी ही माझी अपेक्षा त्यांच्याकडनं असेल आणि ते माझं शब्द ठेवतील एवढी मला कल्पना आहे. आणि मी ज्या वेळी त्यांना सांगितलंय की कोणासाठी कमी जास्त करा, त्यांनी कधीही ती गोष्ट टाळली नाही आणि गरीब माणूस असेल त्याला सोडूनही दिलंय आमच्या फोनवरती. तर अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. विवेक द्विवेदी सर आणि वीरेन बजरंग सर असे खूप मोठी त्यांची टीम आहे. खूप चांगला त्यांच्या हाताला गुण आहे. आता मी माझी स्वतःची ट्रीटमेंट पर्सनली हिरानंदानीला मी जातो नेहमी, पण आता मला हिरानंदानीला जायची गरज नाही. माझ्यासाठी हिरानंदानी हा वीरेनच बनलाय. ते हिरानंदानी त्या डॉक्टरपेक्षाही चांगलं काम तो करून देतो किंवा विवेक सर हे काम चांगलं करून देतात आणि खूप चांगलं मेडिसिन्स आणि त्यांना बिमारीबद्दल चांगलं नॉलेज आहे. आणि आपल्या इथे असलेला समाज हा खाणारा पिणारा आहे, त्यामुळे त्यांना ते सगळं नॉलेज बरोबर आलेलं आहे की यांना कुठली गोळी चालेल, कुठलं इंजेक्शन चालेल. अशा प्रकारचे चांगली माहिती घेतल्यात. त्यांच्याकडे खूप चांगली टीम आहे. त्यांचं विजन खूप ब्लर आहे आणि असं मोठं विजन ज्यांनी ठेवलंय त्यांच्या मागे आम्ही नक्की आहोत. आणि अशा लोकांना आज त्यांनी इथे कोपरमध्ये म्हणजे पूर्ण अद्वितीय हॉस्पिटल आहे. पण मी इथल्या स्थानिक रहिवाशांना विनंती करेन की कशेळीमध्ये त्यांना जो आम्ही सपोर्ट दिला, जी ताकद दिली, तशीच ताकद आपला गाव आपल्या मागे त्यांच्या उभा राहायला पाहिजे, त्यांना सहकार्य करायला पाहिजे. नाही तर काही ठिकाणी असे प्रकार घडतात की आपल्या गाववाल्यांच्या याच्याने कोणाला त्रासही दिलं जातं. ते देऊ नये. कारण कुठलाही हॉस्पिटल डेव्हलपमेंट येते ना की आपल्या चांगल्यासाठी येते, तेव्हा त्या चांगल्या गोष्टीचा यूज आहे ना आपण चांगल्या कामासाठी करावं असं मला पुढच्या काळात त्यांना सांगायचं आहे. आजच्या दिवशी त्यांना सगळ्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की त्यांनी जो हातामध्ये जे काम घेतलंय की सोशल, आणि त्यांनी ते वरच्या देवानंतर त्यांनी देवांचं काम त्यांच्या हातात घेतलंय, ते त्यांनी खरोखर मनातून चांगलेपणा ठेवून करावा आणि पॉझिटिव्हली त्या लोकांनी पेशंटच्या समोर जावं. कारण काही डॉक्टर मी बघतो पहिलाच पेशंटला घाबरवतात, तुला असं झालं मग असं होईल आणि असं झालं का असं. तो माणूस अर्धा बिमार तिथे जास्त होतो. डॉक्टरने नेहमी पेशंटला गोळीपेक्षा धीर देण्याचं काम करायला पाहिजे आणि ते काम तुम्ही करत राहा. लोकांमध्ये धीर द्या, लोकांना डेअरिंग द्या की बिमारीशी कसं लढायचं आणि काय होत नाही असं समजलं. जसं शरद पवार साहेबांचं मी एक उदाहरण देईन की शरद पवारांना जेव्हा डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालाय, तुम्ही 6 महिन्यात मरणार, आता काय असेल तुमचं पुढची वाटचाल ती तुम्ही चर्चा करा आणि तुमची प्रॉपर्टी वाटून टाका, अशा प्रकारचं डॉक्टरांनी सांगितलं. शरद पवार साहेब हसले आणि बोलले मला बऱ्याच लोकांना अजून घालवायचं आहे, मी काय एवढ्या लवकर जात नाही, हा डॉक्टर जरा वेडा दिसतो, यांनी माझं काहीतरी चुकीचा रिपोर्ट बघितलाय. हा कॉन्फिडन्स शरद पवार सारखा माणसांना होता. म्हणून पवार साहेब आज कॅन्सरशी 22-23 वर्ष झाले लढतात. तर अशा प्रकारे प्रत्येक बिमार असलेल्या माणसांना हा कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे की माझ्यामध्ये ताकद आहे आणि मी परत उठून उभा राहीन. ही जेव्हा तुमच्यामध्ये क्षमता येईल तेव्हा तुमच्याबरोबर तुमचा डॉक्टर आणि त्यांच्या गोळ्या ही चांगलं काम करतील. अशा प्रकारचं आपण प्रत्येकाने मनामध्ये धाडस ठेवायला पाहिजे. पुढचं काम करणारी सगळी डॉक्टरांची टीम आहे. आज इथं या एरियामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल म्हणजे 50 बेड असलेलं हॉस्पिटल उभारणी केली. त्याच्यासाठी भव्य दिव्य असं खर्च सुद्धा केले. सगळं एकदम ज्युपिटर हॉस्पिटल ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीची यंत्रणा ह्या लोकांनी इथे केल्यात. आणि नक्की मला वाटतं या ग्रामीण भागामधून
सगळ्यांनी त्या गोष्टीचा प्रत्येकाने फायदा घ्यावा आणि इथं तुमचा इलाज कमीत कमी पैशाने करतील असे आजच्या प्रकारे मी सगळ्यांना सांगतो। आणि काय इथं काय कमी जास्त करायचं असेल तर मला फोन करा, मी इथं बसलोय, नक्की तुमचं काम करून देईन। आजच्या दिवशी भिवंडी ग्रामीणसाठी एक चांगली उपलब्धी निर्माण करून दिल्याबद्दल मी शैलेश सिंग, वीरेन, तसंच विवेक सर, बजरंग सर यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करून आजच्या दिवशी त्यांना मी त्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि त्यांच्या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।